नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे आता थांबायचं नाही आणि गुलकंद, जर मी चुकत नसेल तर हे दोनही सिनेमे एकाच दिवशी क्लॅश झाले होते. आता थांबायचं नाहीचे रिव्ह्यूज बऱ्यापैकी चांगले आले होते. गुलकंदचे तरी मिक्स्ड रिॲक्शन्स होते. काही काही लोकांना तो बरा वाटत होता, काही काही लोकांना तो अजिबात आवडत नव्हता. पण तरी सुद्धा एकाच दिवशी रिलीज झाल्यामुळे या दोनही सिनेमांनी एकमेकांचं कलेक्शन किंवा बॉक्स ऑफिस खाल्लेलं दिसतंय. कारण गुलकंदचं जर मी चुकत नसेल तर जेवढा आपल्याकडे गुगलवर डेटा अवेलेबल होता त्या हिशोबाने 8 ते 8.5 कोटींच्या आसपास त्यांनी धंदा केला होता बॉक्स ऑफिसवर, आणि आता तो अमेझॉन प्राईमवर तुम्हाला बघायला मिळतोय. आणि आता थांबायचं नाही या सिनेमाने साधारणपणे 7.5 कोटी ग्रॉस कलेक्शन इंडियन बॉक्स ऑफिसवर केलेलं आहे. सो एकाच दिवशी रिलीज झाल्यामुळे या दोनही सिनेमांचं कलेक्शन तेवढं झालं नाही. आता प्रॉफिटेबल आहे की नाही माहिती नाही, कारण बजेट आपल्याला काही माहिती नसतो. जर एकाच दिवशी झाले असते तर कदाचित या सिनेमांनी 15-20च्या आसपास कमाई केली असती. असो, आता थांबायचं नाही ते रिव्ह्यूज जे आहेत ते खूप चांगले आले होते. पण काही कारणांमुळे समजा तुम्ही तो सिनेमागृहात जाऊन बघू शकला नसाल तर आता लवकरच हा सिनेमा तुम्हाला ओटीटीवर बघायला मिळणार आहे. आणि कधीपासून आणि कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर, तर हा सिनेमा 28 जून, तर हा सिनेमा परत येत्या टेक 2, तर हा सिनेमा 28 जून 2025 पासून संध्याकाळी 7 वाजता, दिवसभर शोधू नका, 28 जून 2025 पासून संध्याकाळी 7 वाजता झी5 या ओटीटी ऍपवर बघायला मिळणार आहे. अर्थातच त्याचं सबस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थांबू नका. आता थांबायचं नाही आणि लगेचच या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.